अमरावतीतील कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीत खून झाल्याची माहिती समोर आली आहे। म्हाडा कॉलनी जवळील क्रिकेट मैदानात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। नेमकं काय घडलंय पाहूया याबाबत सविस्तर। अमरावती शहरात खळबळ उडविणारी घटना समोर आली आहे। कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीत म्हाडा कॉलनी जवळ क्रिकेट मैदानात एका व्यक्तीचा संशयास्पद मृतदेह आढळून आलाय। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून स्थानिकांमध्ये मोठी खळबळ निर्माण झाली आहे। मृत व्यक्तीची ओळख किरण पुन तांबेकर वय वर्ष 45 अशी पटली असून ते बडनेरा एसटी डेपोत कंडक्टर म्हणून कार्यरत होते। ते स्वस्तिश्री अपार्टमेंट अकोली विश्रामनगर येथे राहत होते। घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला। डीसीपी गणेश शिंदे, डीसीपी श्याम घुगे, कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशनचे ठाणेदार वडगावकर तसेच डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पाहणी केली। प्राथमिक तपासात ही हत्या असण्याचा संशय व्यक्त केला जातोय। मृतकाची पत्नी हेडगेवार हॉस्पिटलमध्ये केअरटेकर म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे। आज संध्याकाळच्या सुमारास मला प्रभागामधून कॉल आला की इथे क्रिकेट मैदानाला लागून असलेल्या एका इमारतीच्या मागे एक मृतदेह पडलेला आहे। मला माहीत होताच मी घटनास्थळी दाखल झालो आणि इथे अंधाराचं साम्राज्य असल्यामुळे इथे इन्व्हेस्टिगेशनसाठी फोकसची व्यवस्था करून देण्यात आली आणि जेवढं सहकार्य पोलीस प्रशासनाला करता आलं तेवढं करण्याचा मी आणि माझे म्हाडा अकोलीमध्ये जे सहकारी मित्र आहेत ते सर्वजण आम्ही करत आहे। मृतक हा अकोलीला लागून असलेल्या स्वस्तिश्री अपार्टमेंटमधला रहिवासी आहे। त्याचं नाव किरण पुन तांबेकर आहेत आणि ते बडनेरा डेपोला एसटीमध्ये कंडक्टर आहेत। त्यांचा परिवार तिथे राहतो, त्यांना वडील आहेत आणि पत्नी हेडगेवार हॉस्पिटलला नोकरी करतात। दरम्यान या प्रकरणात पुढील तपास सुरू असून कोल्हापुरी गेट या प्रकरणाचा तपास करत आहे। कोली येथील क्रिकेट मैदानाच्या बाजूला एक मयत इसम आढळून आला। खात्री केली असता त्याचं नाव किरण पुन तांबेकर असून तो इथेच बाजूला राहणारा असून त्याचं वय 46 आहे। तो बडनेरा एसटी डेपोमध्ये कंडक्टरचा जॉब करतो आणि तो मागील 1 वर्षापासून तिथे हजर नसल्याचं त्याचे घरचे सांगत आहेत। त्याचे कोणाशी दुश्मनी होती किंवा काय याबाबत अधिक तपास चालू आहे आणि पोलीस पुढील तपास करत आहेत। या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण असून पोलिसांनी तपासाची प्रक्रिया सुरू केली आहे। नेमकं कारण काय आणि आरोपी कोण हे तपासातून स्पष्ट होणार आहे।